नमस्कार. जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी दुसरे लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल, खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार विक्रम काळे, विलासराव देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार तथा माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात होणाऱ्या या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल च्या उद्घाटन सोहळ्याला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे खासदार आदरणीय सुधाकर श्रृंगारेजी, माझे स्नेही आणि विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रम काळेजी, महाराष्ट्र राज्य नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्यामुळे लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी साकारला ते माझे ज्येष्ठ स्नेही सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेलजी, अनमोल सागरजी, श्रीमती रोहिणी लाखेजी, विशाल शिंदेजी, विजय कुमार ढेगेजी, समर नखातेजी, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे इतर सारे उपस्थित सन्माननीय सदस्य, लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साकारण्यामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली विलासराव देशमुख फाउंडेशन, अभिजात फिल्म सोसायटी आणि चित्रपट या क्षेत्रातले सारे रसिक बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीला आज उद्घाटन झालं याचा मनस्वी आनंद मला या निमित्तानं आपल्यापुढे व्यक्त करावासा वाटतो. मी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करू इच्छितो. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवारजी, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजनजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुसरं लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आज आपण या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहोत.
मला आठवतंय की मी जेव्हा सांस्कृतिक कार्य मंत्री होतो आणि त्यावेळेला मला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येथे उद्घाटनासाठी डॉक्टर जब्बार पटेल यांनी बोलावलं होतं. तिथे जाण्याचा योग आला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जवळून पाहण्याचा अनुभव आला आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ज्या काही अडचणी होत्या किंवा महाराष्ट्र शासनाकडे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ज्या काही मागण्या प्रलंबित होत्या त्यासाठी अनेक वेळा डॉक्टर जब्बार पटेल आणि त्यांचे सहकारी आणि आमची तिथं भेट होत असत. आणि डॉक्टर जब्बार पटेल हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे गेल्या अनेक दशकापासूनचे जिवलग मित्र. मला आठवतंय आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा सांस्कृतिक कार्य मंत्री असत त्यावेळेला डॉक्टर जब्बार पटेलांनी एक होता विदूषक हा चित्रपट तुम्ही दिग्दर्शित केला होता आणि त्याचा ट्रायल शो हा आपण सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसाठी काही मोजक्या तुमच्या चित्रपट सृष्टीतल्या नामवंतांसाठी मुंबई इथे आयोजित केला होता. मला असं वाटतं की नेहरू सेंटरला तो केला असावा आणि त्याही दिवशी तो एक होता विदूषक हा चित्रपट पाहण्याचा योग संधी आपल्यामुळं साहेबांमुळं मला आली आणि अजूनही तो चित्रपट, त्या चित्रपटाची कथा, त्या चित्रपटातलं संगीत, त्या चित्रपटात मध्ये आपलं दिग्दर्शन, अनेक पारितोषिक आणि अनेक पुरस्कार एक होता विदूषक या चित्रपटाला त्या काळामध्ये मिळालेली आहे. मला आठवतंय आशा भोसलेंची गायलेली गाणी, जवळपास सगळीच गाणी आशा भोसलेंनी त्या चित्रपटामध्ये गायलेली आहे. एक होता विदूषक या चित्रपट आपण पाहिलाय का मला माहिती नाही, त्याची गाणी आपण ऐकली आहेत का हेही मला ठाऊक नाही. पण डॉक्टर जब्बार पटेलांच्या कलेचं उत्तम उदाहरण जे मी पाहिलेलं आहे ते एक होता विदूषक. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका बजावली आणि अनेक चित्रपट आपण केलेले आहेत. सिंहासन हा चित्रपट आपल्या अनेकांनी पाहिलेला आहे. खासदार महोदय, सिंहासन डॉक्टर जब्बार पटेलांचा आहे. या सिंहासनाची चर्चा तुम्ही आतापर्यंत इथं करत होता. त्या सिंहासन चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हे राहिलेले आहेत. तो एक काळ वेगळा होता. आत्ताच आम्ही शिवाजी चौकामध्ये सद्गुरू श्री सेवालाल महाराजांची जयंती साजरी करून इथं आलेले आहोत. आज त्यांची जयंती आहे. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांच्यावर तो चित्रपट आपण आधारलेला असावा, श्रीराम लागू, अरुण सरनाईक, निळू फुले, हे सगळे त्या चित्रपटामध्ये त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं आहे. सामना मला असं वाटतं तोही तुमचाच पहिला सामना नावाचा देखील चित्रपट सिंहासनच्या अगोदर हा सामना तोही त्याचा पहिला चित्रपट ज्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. जागतिक
दर्जाचा हे तुम्ही सांगायचं विसरला. आणि म्हणून मला लातूरकरांना अशी विनंती करायची, म्हणजे अभिजात फिल्म सोसायटीचे आमचे जे सगळे सहकारी आहेत, हे लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तर आपण आयोजित करतोच. मला असं वाटतं की जब्बार पटेल फिल्म फेस्टिवल सुद्धा त्यात लातूरमध्ये एक कडी, हे सुद्धा लोकांना कळालं पाहिजे. म्हणजे मराठवाड्याचा सुपुत्र या चित्रपट क्षेत्रामध्ये काय जादू करू शकतो हे देखील लोकांपुढे आलं पाहिजे. सामना, सिंहासन, एक होता विदूषक, मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, हे सगळे चित्रपट त्यांनी केले. कदाचित अनेक अजून चित्रपट असतील. नंतर तुम्ही चित्रपट करण्याचं थांबवलं. तुम्हाला एक म्युझिकल करायचं होतं, जे तुम्ही मला गेली अनेक वर्ष सांगताय, अजूनही तुम्ही ते काम सुरू केलेलं नाहीये. म्युझिकल. आता तुम्ही जेव्हा तो विचार केला होता, तुम्हाला शाहरुख खानला घ्यायचं होतं, मला आठवत आहे. आता कदाचित त्याच्या मुलाला घेऊन तुम्हाला वेळ खूप गेलेला आहे. आणि म्हणून तुम्ही देखील चित्रपट नव्याने या नव्या पिढीपुढं लवकरात लवकर चित्रपट आणावा अशी आमची आपल्याला विनंती आहे. खरं म्हणजे आज लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ही सुरुवात आहे. मी जेव्हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलो आणि त्यानंतर डॉक्टर जब्बार पटेलांचा अगदी जवळून माझा संपर्क भेटला आणि मग ही चर्चा सुरू झाली. कॅन फिल्म फेस्टिवलला आपण फ्रान्समध्ये गेलो. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं तिथं आम्ही प्रतिनिधित्व केलं आणि तिथं डॉक्टर जब्बार पटेल अनेक विषयावर व्याख्यानं ते देत असत. फ्रान्समध्ये कॅन फिल्म फेस्टिवल. आणि मला असं वाटतं की तो 57वा फिल्म फेस्टिवल होता ज्या वर्षी मी गेलो होतो. आणि तिथं आपल्याला कॅन फिल्म फेस्टिवलच्या सगळ्या आयोजकांनी असं सांगितलं, जे फ्रेंच होते ते असं म्हणाले की 57 वर्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य मंत्री या कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये येण्याचा योग तुमच्यामुळे आलेला आहे. 57 नाही 75 75th म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली कॅन फिल्म फेस्टिवलला. आणि त्या क्षणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आपण तिथं केलं पहिल्यांदा. त्यानंतर मग आदरणीय सुधीर मुनगंटीजीवार हे गेल्या वर्षी जाऊन आले. मग ते येणार होते, ते राहिलं आतापर्यंत. म्हणजे ती चर्चा तेव्हा सुरू झाली आणि अनेक जगातले चित्रपट तिथं आम्हाला पाहण्याची संधी मिळाली. मला आठवत आहे की तिथं मराठी चित्रपट कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातला देशमुख, पण प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेला गोदावरी, निखिल महाजननं दिग्दर्शित केलेला आणि अभिनय केला तो आपल्या जितेंद्र जोशी. तो तिथं चित्रपट त्यांनी सादर केला आणि तो तिथं पाहण्याची संधी, म्हणजे मराठी चित्रपट कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये फ्रान्समध्ये. तर ही सगळी चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली. आणि मग ते म्हणाले की मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची एक कडी औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, मुंबईला आहे. आणि मग मी त्यांना असं म्हटलं की लातूरला का नाही. ते म्हणाले करता येईल. आणि मग
गेल्या वर्षी पहिल्यांदा पहिलं लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे सुरू झालं. आज दुसरं वर्ष आहे. आणि खरं म्हणजे आज आपल्याला जे सांगत होते की हे चित्रपट पहा, हे चित्रपट वेगळे आहे आणि पाहण्यासारखे. श्यामची आई हा नव्याने निर्मित झालेला चित्रपट देखील इथं प्रदर्शित होणार आहे. श्याम्स मदर, श्यामची आई आपण ऐकलेलं आहे. आणि असे प्रबोधन करणारे अनेक चित्रपट या ठिकाणी इथे दाखवले जाणार आहेत. गेल्या वर्षी मला डॉक्टर जब्बार पटेलांनी आग्रह केला की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एक चित्रपट आला होता ज्याला ऑस्करचा पुरस्कार मिळाला होता, सन ऑफ गॉड. तो इजिप्शियन चित्रपट होता, इजिप्शियन. त्यांनी मला आग्रह केला की तो तुम्ही पहा. मी सवड मिळाल्यानंतर तो चित्रपट पाहिला, सबटायटल्स, आणि तो इतका सुंदर चित्रपट होता. त्याची संकल्पना, त्याची कहाणी, दिग्दर्शन, निर्मिती, त्यातून जो संदेश त्यांनी द्यायचा प्रयत्न केला ते खरंच काहीतरी वेगळं विश्व तुमच्या पुढे उभं राहतं. म्हणून डॉक्टर जब्बार पटेलांनी जे सांगितलं, आज या फिल्म फेस्टिवलमध्ये जे चित्रपट या ठिकाणी दाखवले जाणार आहेत, अँटार्क्टिका कॉलिंग, कधी आपण ऐकलं नाही, मीही ऐकलं. पण आज या निमित्तानं या व्यासपीठामुळं हे आपल्याला ऐकायला मिळतं. सीरा, अँटार्क्टिका कॉलिंग हा फ्रेंच चित्रपट आहे. सीरा जर्मन. रोप वॉकर मेमरीज इराण. द चेंबरमेड चेक रिपब्लिक, स्लोवाकिया. म्हणजे अशा अनेक नावं मला घेता येतील. पोर्चुगलचा आहे द राय हॉर्न, इंडियाचा डीप फ्रिज, परत श्याम्स मदर, श्यामची आई. तर हे सगळे चित्रपट ज्यांना कोणाला याच्यात आवड आहे त्या सगळ्यांनी एक व्यासपीठ, एक दालन या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं या ठिकाणी लातूरकरांसाठी खुलं होत आहे. याचा मला मनस्वी आनंद, आणि लातूरकर याचा आस्वाद घेतील याबद्दल मला खात्री आहे. कारण हे क्षेत्र देखील आपल्या पुढं मांडलं पाहिजे. आणि या निमित्तानं हे होतंय हे मला असं वाटतं लातूरच्या सांस्कृतिक भूक आणि विकास यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. शॉर्ट फिल्म फेस्टिवल लातूरमध्ये झाला पाहिजे असं आपण म्हटलं. आम्ही त्याला स्वीकार केलेला आहे आपल्या या सूचनेचं. आणि पुढच्या वर्षी आपल्याला शॉर्ट फिल्म फेस्टिवल लातूरसाठी जे इथले आपले लातूरचे कलाकार आहेत त्यांच्यासाठी एक नवं दालन या ठिकाणी सुरू करता येईल. एवढंच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे नव्यानं पदार्पण करतील आणि त्यांच्या कलेचं जे उत्तम प्रदर्शन करतील त्यांचं इथं कौतुक आणि सत्कार झाला पाहिजे. ह्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचंही आम्ही स्वागत करतो, त्याचा स्वीकार करतो. आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंबहुना भारतातल्या सर्व भाषांच्या चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या आणि ज्यांनी आयुष्यभर या सृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलंय अशा व्यक्तिमत्वांचा देखील लातूरच्या भूमीमध्ये सत्कार व्हावा हे मला इथं मुद्दामून मांडलं पाहिजे. आणि ते देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते करू हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण म्हणजे आज चित्रपट, आज ब्लागाज लेसन्स, मला डॉक्टर जब्बार पटेलांनी सांगितलं की हाही चित्रपट हा जर्मन आहे. हा चित्रपट सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि तो तुम्ही पाहायला पाहिजे. आणि आपल्यापैकी जे सगळे इथं आलेले आहेत थोडासा वेळ काढून आपणही हा चित्रपट पाहावा अशी या निमित्तानं मी विनंती करू इच्छितो. आणि
विलासराव देशमुख फाउंडेशन, अभिजात फिल्म सोसायटी आणि इतर जे आपले सगळे सहकारी आहेत त्यांनाही विनंती करेन की हा जो काही लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी आयोजित होतोय याचा प्रचार आणि प्रसार लातूर, मराठवाडा या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून मराठवाड्यातले आणि लातूरचे जे रसिक आहेत ते या चित्रपट महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी इथं उपस्थित राहू शकतील. तर या संदर्भामध्ये देखील सामाजिक माध्यमांच्या मदतीनं किंवा जे माध्यम इथं आलेले आहेत यांच्या मदतीनं हा जो काही संदेश आहे हा जनमानसापर्यंत कसा पोहोचेल याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी खरं म्हणजे डॉक्टर जब्बार पटेलांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो, कौतुक करतो. हे आपल्यामुळे शक्य झालेलं आहे. आपण जर पुढाकार घेतला नसता किंवा ही कल्पना मांडली नसती तर कदाचित लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे साकारू शकलं नसतं. आणि म्हणून मला मनापासून आपले आभार या ठिकाणी व्यक्त करावेसे वाटतात. आज विक्रम काळेजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, आज सुधाकर श्रंगारेजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते इथं वेळात वेळ काढून आले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि चित्रपट महोत्सवासाठी ते आले असं म्हणाले तरी त्याचं येण्याचं मूळ कारण देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे. आणि खरं म्हणजे डॉक्टर जब्बार पटेलांचा काळ हा वेगळा होता. ते सिंहासन वेगळं होतं, ते सिंहासन एकच होतं. आता अनेक सिंहासन आहेत आणि ते अनेक सिंहासनं साखळीनं बांधलेले आहेत. साखळी असते ना, तरी बांधलेले आहेत. आणि म्हणून अशा सिंहासनाच्या रस्सीखेचामध्ये आम्हाला कशाला आणि म्हणून सुधाकर श्रंगारेजी, विक्रम काळेजी, तुम्ही भाष्य केलं तेव्हा टाळ्या वाजल्या नाही, पण मी भाष्य केलं तेव्हा टाळ्याने दाद लातूरकरांनी दिलेली आहे. त्यामुळं आम्ही जिथं आहोत तिथं ठीक आहोत. नाही, ठीक आहोत. आता सुखी, समाधानी, समृद्ध तुम्हीच आहात. त्यामुळं आपल्याला सदिच्छा आहेत. आणि असं जरी असलं तरी शेवटी राजकीय अभिनिवेश आणि राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन आपण इथं आज एकत्र आलेले आहोत. आणि हीच खरी लातूरची संस्कृती आहे. आणि हे लातूरचं वेगळेपण आहे, लातूरचं वैशिष्ट्य आहे. आज खरंच मला मनापासूनच आणि आज सगळ्यांनाच आपण इथं आग्रहानं बोलावलं होतं, पण काही आपले मित्र त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, ते इथं हजर राहू शकलेले नाहीत. पण आज सुधाकर श्रंगारेजी इथं आलेत, विक्रम काळेजी इथं आलेत. आणि म्हणून अगदी लातूर आणि या लातूरमध्ये काही वेगळं होत आहे याचं कौतुक करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेले आहोत. आणि याच वर्षी नाही, दरवर्षी आपल्याला एकत्रित यायचं आहे इथं, दरवर्षी. कारण या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आपल्याला ज्या दिशेनं पुढे घेऊन जायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानंच ते सगळं शक्य आहे. डॉक्टर जब्बार पटेल, अमित देशमुख हे निमित्त आहे. याचं यश तुमच्या हातामध्ये आहे. शेवटी आपण सगळे लातूरकर आहोत आणि लातूरसाठी जे आपल्याला करता येईल, आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं जे प्रीत वाक्य आहे, जे जे नवं ते ते लातूरला हवं. आणि म्हणून हे देखील एक नवं
पर्व चित्रपट क्षेत्रामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे असं मला विनम्रपणे आपल्यापुढं नमूद करावंसं वाटतं. यापेक्षा अधिक भाष्य करणं मी उचित मानत नाही. सूत्रसंचलन देखील अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी संपन्न करतायत आमचे सगळे सहकारी. ते अनेक कोट्या त्यांनी केल्या, अनेक संदर्भ त्यांनी दिले. आम्ही सगळेच पाहत होतो की हे कोण कुठे बसून बोलतंय. हा, डॉक्टर जब्बार पटेल मला असं म्हणाले की हे कुठे आहेत, कुठून बोलताय. मी म्हटलं ते झाडाखाली बसलेत. तेव्हा मला तर सुधीर गाडगिलांचाच भास झाला तुम्ही बोलत असता, आणि दूरून मला तुम्ही तसेच दिसताय. सुधीर गाडगिलांची मला आठवण झाली. खरंच उत्तम, आपण दोघांनीही उत्तम सूत्रसंचलन केलं, त्याबद्दल आपले देखील अभिनंदन आणि आभार. आमचे सगळे जे सहकारी आहेत मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, कारण त्यांची नावं घेतली तर यांचीच नावं हे घेतात म्हणून पुन्हा त्यांच्यावरही नाराज होतात, पुन्हा माझ्यावरही नाही का. हा, त्यामुळं कोणाचीही मी नावं घेणार नाही. आपण सगळे लातूरकर या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आपण मनापासून स्वागत करूया, याला सदिच्छा देऊया. हा चित्रपट महोत्सव यशस्वी हो. आणि मला मगाशी सांगितलं की पहिल्या वर्षी फक्त 3 दिवसाचा होता, आणि इथे पहिल्या वर्षी जो प्रतिसाद लाभला त्याच्यामुळं या वर्षी तो 4 दिवसाचा केला. पहिल्या वर्षी 8 चित्रपट दाखवले, या वर्षी 25 चित्रपट आपण दाखवत आहात. आणि या वर्षी जर अधिक प्रतिसाद राहिला तर पुढच्या वर्षी 8 दिवसाचा आणि 75 चित्रपटांचा हा चित्रपट महोत्सव होईल असा आशावाद या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आणि मी जी सूचना या ठिकाणी मांडली, जब्बार पटेल फिल्म फेस्टिवल, हा नक्की पुढच्या वर्षी याची एक छोटीशी कडी, लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची एक छोटी कडी, ती आपल्याला इथं प्रस्तुत करायची आहे, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. हा चित्रपट महोत्सव, याच्यात दाखवली जाणारी चित्रपट, याचा आस्वाद तुम्ही घ्यावा आणि हा महोत्सव तळागाळापर्यंत, जनमानसापर्यंत कसा पोचेल यासाठी आपण सगळ्यांनीच सहकार्य करा. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.